पाण्याविषयीच्या प्रमुख 9 बातम्या। नाशिक जिल्ह्याला आज आणि उद्या येलो अलर्ट जारी। जिल्ह्यामधील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा, जवळपास सर्वच धरणं 90% भरली। जायकवाडी धरण 95.49% भरलं। धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग। पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा। चाळीसगावच्या गिरणा धरणातून गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू। गिरणा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो। परिसरातील नागरिकांचा पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला। परभणीतील येलदरी जलाशय 69% भरलं। परभणी, हिंगोली आणि नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला। धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये 76% इतका जलसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला जलसाठा। नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न सुटला। नांदेडमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। इसापूर धरण 98% भरल्यानंतर पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चाळीसगावचं मन्याड धरण हे 48% भरलं। चाळीसगाव तालुक्यातील 22हून अधिक गावांना धरणातून सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा। परभणीच्या दुधगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। शेतीच्या सर्वेक्षणासाठी पीक विमा कंपनीकडे 48,000 शेतकऱ्यांकडे अर्ज दाखल।